नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा विषय मी आपल्या समोर घेऊन आलो आणि तो म्हणजे असा आहे की भारतीय जनता पार्टीचे आमदार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्तीय विश्वासू असलेले प्रसाद लाड यांनी आंतरवाली सराटी या ठिकाणी 22 मेला जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतलेली आहे. मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षण लढा त्या ठिकाणी उभा करतायत. 30 मे पासून ते उपोषणाचा इशारा त्यांनी दिलेला आहे आणि त्यांनी उपोषण करू नये, आंदोलन करू नये. त्यांच्या मागण्या काय आहेत त्या आमच्याकडे सांगाव्यात, आम्ही त्या पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न करू, असं प्रसाद लाड या ठिकाणी येऊन बोलले होते. जरांगे पाटलांनी त्यांना पूर्ण मागण्या दिल्या आणि यानंतर जे वक्तव्य, जो निर्धार प्रसाद लाड यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे त्यामुळे राजकीय खळबळ सुद्धा निर्माण झालेली आहे. प्रसाद लाड यांनी या ठिकाणी सांगितलं की मी मराठा आहे आणि मराठा समाजासाठी मी माती खायला तयार आहे. म्हणजे जातीसाठी माती खाणारे कार्यकर्ते आम्ही आहोत. त्यामुळं मराठा समाजाच्या ज्या मागण्या जरांगे पाटलांनी केलेल्या आहेत त्या जर सरकारनं पूर्णत्वास नेल्या नाही किंवा माझ्या प्रयत्नाला यश आलं नाही तर मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देईन. हा राजीनामा समाजासाठी असेल, कारण या मराठा समाजाच्या तरुणांनी, मराठा समाजानं खूप यातना, खूप कष्ट सहन केलेले आहेत. त्यांना आरक्षण मिळणं गरजेचं आहे आणि जरांगे पाटलांनी केलेल्या मागण्या या सरकारनं मान्य केल्या आहेत, परंतु त्या पूर्णत्वास गेल्या नाही. त्या का पूर्णत्वास गेल्या नाही यासाठी मी प्रयत्न करेन आणि त्या जर पूर्णत्वास गेल्या नाही तर मी मात्र माझ्या आमदारकीचा राजीनामा देईन. एवढी मोठी घोषणा प्रसाद लाड यांनी केलेली आहे. हा आत्मविश्वास आहे की राजकीय रणनीती याविषयी सुद्धा महाराष्ट्रामध्ये चर्चा होते. आत्मविश्वास या अर्थाने मी बोलतो की प्रसाद लाड हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्ती आहेत, अत्यंत जवळचे आहेत. प्रसाद लाड यांनी टाकलेला शब्द देवेंद्र फडणवीस टाळत नाहीत आणि देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला आदेश प्रसाद लाड कधी टाळत नाहीत, अशा पद्धतीचे. मनोज जरांगे पाटलांना संपूर्ण महाराष्ट्रानं डोक्यावर घेतलं. कोट्यवधी मराठा समाजानं त्यांना आपली ताकद त्या पाठीमागे उभा केली. तरी सुद्धा जरांगे पाटलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर ज्यावेळेस टीका केली, या टीकेला उत्तर देण्यासाठी सगळ्यात अगोदर पुढे आले होते ते प्रसाद लाड, हेच भारतीय जनता पार्टीचे आमदार. त्यांनी जरांगे पाटलांच्या विरोधात सुद्धा टीका केली होती आणि तुम्हाला काय बोलायचं, काय मागण्या करायच्या करा, पण देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात मात्र तुम्ही बोलू नका. जर तुम्ही बोलाल तर त्याला जशाच तसं उत्तर दिलं जाईल, असं प्रसाद लाड यांनी सांगितलं होतं. आज तेच प्रसाद लाड मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला आले. मनोज जरांगे पाटील हे आमचे मोठे बंधू आहेत. मराठा समाजाच्या न्यायासाठी ते लढतायत आणि त्यांच्यामुळेच मराठा समाजाला आरक्षण आणि न्याय मिळतोय, असं सुद्धा याच प्रसाद लाड यांनी सांगितलेलं आहे. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भूमिका आणि बाजू घेणारे प्रसाद लाड आज देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवून आहेत. त्यांना माहिती आहे की जरांगे पाटलांनी ज्या मागण्या केल्या आहेत, मी जर देवेंद्र फडणवीस साहेबांच्या समोर जर ठेवल्या तर मुख्यमंत्री म्हणून ते माझा शब्द पाळतील आणि या मागण्या पूर्णत्वास नेण्यासाठी त्या ठिकाणी प्राधान्यानं काम करतील. हा विश्वास कदाचित प्रसाद लाड यांना आहे आणि याच विश्वासाच्या बळावर त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देण्याची सुद्धा या ठिकाणी इशारा आणि तशी घोषणा सुद्धा केलेली आहे. ही विशेष म्हणजे ही घोषणा 28 मे पर्यंत जर या मागण्या पूर्णत्वास गेल्या नाही तर त्यानंतर मी माझा राजीनामा देईन, असं त्यांनी सांगितलंय. म्हणजेच थोडक्यात देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा या मागण्या पूर्णत्वास नेण्यासाठी त्यांनी 28 मे पर्यंतचा अल्टिमेटम दिलाय. त्यापुढे मी राजीनामा देईल अशी घोषणा सुद्धा त्यांनी केली. आता हा झाला आत्मविश्वास. याच्यामध्ये राजकीय काही कूटनीती आहे का, तर असू शकते. जर देवेंद्र फडणवीस यांनी प्रसाद लाड यांच्या शब्दावर किंवा या दोन्ही जरांगे पाटील आणि सरकार यांच्यामधला दुवा ठरलेल्या प्रसाद लाड यांच्या शब्दावर विश्वास ठेवून जर त्या मागण्या पूर्णत्वास नेण्यासाठी पूर्ण ताकदीनं प्रयत्न केले आणि जर त्या पूर्णत्वास गेल्या तर यामध्ये सरकारची सुद्धा विश्वासार्हता राहणार आहे, देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा श्रेय मिळणार आहे. पण त्यासोबतच प्रसाद लाड यांनी महत्वाची भूमिका बजावली म्हणून त्यांना सुद्धा मराठा समाज डोक्यावर घेईल आणि भविष्यामध्ये राजकारणात मराठा समाजाचे नेते म्हणून प्रसाद लाड हे पुन्हा त्या ठिकाणी ठामपणे ताकदीनं उभा राहतील, अशी स्थिती असू शकते. त्यामुळे ही झाली रणनीती आणि देवेंद्र फडणवीसांवर टाकलेला विश्वास दोन्ही या ठिकाणी पाहायला मिळत आहे. एकंदरीत जर विचार केला तर आज प्रसाद लाड यांची आमदारकी धोक्यात आलेली आहे. ती आमदारकी टिकणारे की जाणारे हा एक प्रश्न निर्माण झालेला आहे आणि यांची आमदारकी जी आहे, प्रसाद लाड यांची जी आमदारकी आहे ती आता देवेंद्र फडणवीस यांच्या हातामध्ये आहे. म्हणजे थोडक्यात प्रसाद लाड यांचं भविष्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठरवणार आहेत. जर त्यांनी मागण्या पूर्णत्वास नेल्या तर त्यांची आमदारकी टिकेल आणि जर त्यांनी मागण्या पूर्णत्वास नेल्या नाही तर मग मात्र प्रसाद लाड यांना आपल्या शब्दावर ठाम राहावं लागेल. त्यांना आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल. मग प्रसाद लाड आमदारकीचा राजीनामा देतील की पुन्हा एकदा मराठा समाजाच्या टीकेची जोड आपल्यावर उठून घेतील,
सहन करतील आणि आमदारकी टिकवतील, हा एक प्रश्न आहे. मित्रांनो, आमदारकी म्हणजे एक पद नाहीये. आमदारकी म्हणजे सत्ता आहे. आमदारकी म्हणजे ताकद आहे. त्या मतदारसंघामध्ये काम करण्याची एक ताकद त्या आमदारामध्ये असते. ते जर पद गेलं तर प्रसाद लाड यांची राजकीय ताकद सुद्धा मोठ्या प्रमाणावर कमी होऊ शकते, परंतु सामाजिक ताकद मात्र त्यांची वाढू शकते. अशी स्थिती आज महाराष्ट्रामध्ये आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा प्रसाद लाड हे मराठा आहेत आणि मी मराठा समाजासाठी काहीतरी करू इच्छितो हे वाक्य ऐकल्यानंतर जरांगे पाटलांनी त्यांना निमंत्रण दिलं. अंतरवाली साठीमध्ये त्यांच्यासोबत 1.5 तास चर्चा केली आणि या मागण्या तुम्ही लावून धरा, पूर्णत्वास न्या. एक समाजाचा घटक, समाजाचा भाग म्हणून आपल्या मुलांसाठी, आपल्या पालकांसाठी तुम्ही ही भूमिका बजवा, असं जरांगे पाटलांनी त्यांच्या खांद्यावर ही जबाबदारी टाकलेली आहे. त्यामुळे प्रसाद लाड हे चांगल्याच कचाट्यात सुद्धा अडकलेत. कारण जर देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळला तर आमदारकी टिकेल, नसता आमदारकी त्यांची जाईल, अशी स्थिती आज तरी आहे. मित्रांनो, प्रसाद लाड यांनी आपली आमदारकी खरंच मराठा आरक्षणासाठी डावावर लावली आहे का? जरांगे पाटलासाठी डावावर लावली आहे का? मराठा समाजासाठी त्यांनी आपली आमदारकी डावावर लावली आहे का? किंवा त्यांना कुठली तरी कूटनीती, राजकीय नीती वापरायची आहे? याबद्दलचं उत्तर मला तुमच्याकडून अपेक्षित आहे. देवेंद्र फडणवीस हे प्रसाद लाड यांनी टाकलेल्या विश्वासाला सार्थ ठरतील का? आणि त्या विश्वासाला पात्र राहून जरांगे पाटील आणि मराठा समाजाने केलेल्या मागण्या आहेत, ज्या राज्य सरकारनं मान्य केलेल्या आहेत, त्या पूर्ण नेण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे 28 मे पर्यंत निर्णय घेतील का, भूमिका पार पाडतील का आणि मराठा समाजाला सुद्धा न्याय देतील का, हे बघावं लागेल. मित्रांनो, प्रसाद लाड यांची आमदारकी आणि मराठा समाजाच्या पूर्णत्वास जाणाऱ्या मागण्या या दोन्हीही मुख्यमंत्री म्हणून सरकारची भूमिका महत्वाची आहे, सरकारची जबाबदारी आहे आणि या सरकारचे प्रमुख म्हणून देवेंद्र फडणवीस या दोघांच्याही हातात आहे. तुम्हाला काय वाटतंय? 28 मे पर्यंत सरकार म्हणजेच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून निर्णय घेतील का? तुमची प्रतिक्रिया तात्काळ द्या, कारण तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची असते, कारण ती संपूर्ण महाराष्ट्रातून असते. मित्रांनो, DS न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ आणि माहिती पाहण्यासाठी आमच्या सतत संपर्कात राहा. पुन्हा नवीन विषय, नवीन माहिती घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.